फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहे एका वर्षापुढील बाळासाठी काही फूड रेसिपी। तर सर्वात आधी बघणार आहे आपण कर्ड पोहा। तर कर्ड पोहासाठी मी एका बाउलमध्ये थोडेसे पोहे घेतले, ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। धुतल्यानंतर त्यात थोडेसे पाणी ॲड केले आणि ते 15 ते 20 मिनिटसाठी असेच भिजू दिले। आता त्यामध्ये मी थोडेसे दही ॲड करते। हे छान आपण मिक्स करून घेऊ। त्यानंतर एका तडका पॅन मध्ये मी थोडेसे तूप घातले, त्यामध्ये जिरं, मोहरी छान तळतळल्यानंतर त्यामध्ये थोडासा हिंग घातला, त्यानंतर थोडी कढीपत्त्याची पाने घातली आणि हा तडका मी दही पोह्यांवरती घातला। त्यानंतर हे सर्व मिक्स करताना त्यामध्ये थोडेसे मीठ घातले आणि हे थोडेसे ब्लेंडरने फिरवून घेतले। कर्ड पोहा रेडी आहे। कर्ड पोह्याप्रमाणेच तुम्ही कर्ड राईस सुद्धा बनवू शकतात, फक्त पोह्यांच्या ठिकाणी राईस ठेवावा। त्यानंतर आहे स्वीट पोटॅटो पोरेज। स्वीट पोटॅटो बाळासाठी चांगले असतात, यामध्ये भरपूर फायबर असते। तर स्वीट पोटॅटोच्या आधी आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही ते वाफवल्यानंतर सुद्धा काढू शकतात। मी आधीच काढणं प्रेफर करते, मला ते नंतर अवघड वाटतं। त्यानंतर त्याचे काप करून ते स्टीम करायला कुकरमध्ये ठेवते। कुकरला लावताना आपल्याला यामध्ये थोडेसेच पाणी घालायचे आहे। बाळ लहान असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकतात। आणि कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे कुक करून घ्यायचे आहेत। आता शिजल्यानंतर बघूया, छान सॉफ्ट झाले आहे। आता याला मी मॅशरने मॅश करून घेते। थोडे थंड झाले की ते एका बाउलमध्ये काढूया। त्यानंतर त्यामध्ये थोडेसे दूध ॲड करते। याची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या बाळाच्या एजनुसार करू शकतात। यामध्ये मी कुठलेही स्वीट घालत नाही, कारण रताळे ऑलरेडी गोड असतात, त्यामुळे त्याची गरज भासत नाही। आणि असे आपले रेडी आहे स्वीट पोटॅटो पोरेज। त्यानंतर आपण बघूया चीज ब्रेड। तर माझं तर बाळ चीज ब्रेड खूप आवडीने खातं। चीज ब्रेडसाठी मी तव्यावर थोडेसे तूप घातले, त्यावरती ब्रेड ठेवला, त्यानंतर त्यावरती एक चीज स्लाइस ठेवली आणि पुन्हा त्यावरती दुसरा ब्रेड ठेवला। दुसऱ्या ब्रेडला सुद्धा मी तूप लावून घेते आहे। याला छान दोन्ही साइडनी पलटवून मस्त भाजून घेते। इथं आपला चीज ब्रेड रेडी आहे। या ब्रेडला आपल्याला जास्त भाजायचे नाही, थोडासा अगदी ऑरेंज कलर येईपर्यंतच त्याला भाजायचा आहे। असा हा चीज ब्रेड बाळासाठी सुद्धा खूप हेल्दी असतो। त्यानंतर बघूया आपण ब्रेड ऑमलेट। तर ब्रेड ऑमलेटसाठी मी तव्यावरती एक अंड टाकलं, त्यावरती थोडेसे मीठ घातले, त्यानंतर त्यावरती एक ब्रेड ठेवला, ब्रेडला वरच्या साईडनी तूप लावून घेतले, त्यानंतर त्याला पलटवून घेतले, ब्रेडला दोन्ही साईडनी छान भाजून घेते आहे। असं आपलं ब्रेड ऑमलेट रेडी आहे। त्यानंतर बघूया इडली। इडलीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि अजून बरेच काही पौष्टिक घटक आहेत। दिवसभर बाहेर कुठेही फिरायला गेलं तर इडली सोबत घ्यायला खूप सोपी पडते, ती लवकर खराब होत नाही आणि बाळ हातात घेऊन खाऊ शकते। आणि त्यामुळे बाळाचे तोंड भरणे, खाली सांडणे हे सुद्धा होत नाही। दिवसभराच्या प्रवासासाठी इडली ही अगदी इझी टू कॅरी आहे। मी कुठेही शॉपिंगला, मॉलला जायचं असेल तर अव्यांला सोबत डब्यामध्ये इडली घेऊन जाते। त्याला भूक लागली की लगेच काढून त्याच्या हातामध्ये देते। इडलीप्रमाणेच केळंसुद्धा एक चांगला ऑप्शन आहे, जो कुठेही बाहेर गेलो तर लगेच काढून बाळाला खायला देऊ शकतात। माझ्या बाळाला तर इडली आणि केळं दोन्ही त्याचे खूप फेवरेट आहे। इडलीचे एकदा बॅटर बनवले की तुम्ही त्याला 3-4 प्रकारच्या इडल्या देऊ शकतात। बटाटा इडली, कॅरेट इडली। त्यानंतर नेक्स्ट आहे आपले चिकपिया कटलेट। यासाठी मी थोडेसे छोले कुकरमध्ये घातले, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, त्यामध्ये थोडेसे मीठ घातले आणि झाकण बंद करून कुकरच्या 5 शिट्ट्या होऊ दिल्या। त्यानंतर छोले छान शिजले आहेत। आता हे एका चाळणीमध्ये घालून त्यातले पाणी ड्रेन करून घेतले। नंतर छोल्यांना असे मॅश करून घेते आणि चाळणीतून गाळून घेते, जेणेकरून त्याची सालं वरती राहतील। आता इथं छोले मॅश करून रेडी आहेत। त्यानंतर इथं मी थोडासा कोथिंबीर बारीक चिरून घेते आहे।
आपल्याला हा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर कांदा सुद्धा मी अगदी बारीक कट करून घेते आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायचे आहे। आणि आता हे सर्व मॅश केलेल्या छोल्यांमध्ये घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडेसे बेसन पीठ घालते, त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं तिखट, थोडासा मसाला, थोडेसे धने पावडर आणि जिरे पावडर। छोले पचायला जड असतात म्हणून थोडासा ओवा आणि त्यानंतर थोडेसे मीठ घालते आहे। हे सर्व आपल्याला मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर हातावर याच्या अशा पॅटी बनवून घ्यायच्या आहेत आणि ह्या पॅटी तांदळाच्या पिठामध्ये घालून त्याला दोन्ही साइडनी तांदळाचे पीठ लावून घ्यायचे आहे। आता एका पॅनवरती मी थोडेसे ऑइल घालते आहे। त्यामध्ये ह्या पॅटी शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत। ह्या दोन्ही साइडनी आपल्याला छान 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचे आहेत। आपल्या हेल्दी न्यूट्रिशियस पॅटी रेडी आहेत। हे सुद्धा बाळ हातामध्ये घेऊन छान खाऊ शकते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।